विधिमंडळ विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये साटलोट झाल्याचं समजतंय। विधिमंडळ पावसाळी अधिवेशन संपत आलं तरी देखील दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्ती संदर्भातला प्रश्न अद्यापही सुटला नाहीये आणि त्यासाठीच महाविकास आघाडीचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे आणि या भेटीमध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसचे सतेज पाटील यांना महाविकास आघाडी पाठिंबा देईल तर विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांना महाविकास आघाडी पाठिंबा देईल अशी रणनीती आखण्यात आल्याचं देखील समजतंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। कृष्णात, आपण पाहतोय आता भेटीगाठींचं सत्र आपल्याला पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, त्यानंतर काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासंदर्भात कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये विशेषतः काँग्रेस आणि ठाकरे पक्षामध्ये हे साटलोट आहे का? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा 6 वर्षांचा कालावधी हा ऑगस्ट अखेरपर्यंत संपणार आहे। त्यामुळे आपोआपच विरोधी पक्षनेते पद जे आहे ते रिक्त होईल आणि या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील यांचं नाव चर्चेत आहे आणि त्यांची या विरोधी पक्षनेते पदासाठी निवड होऊ शकते। आणि त्याचबरोबर विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद हे भास्कर जाधव यांना द्यावं यासाठी महाविकास आघाडीने पत्र देखील दिलेलं आहे। याचाच अर्थ विधानसभेमध्ये सर्वाधिक जास्त आमदार हे सध्या ठाकरे गटाचे आहेत, तर विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे हे निवृत्त झाल्यानंतर सर्वाधिक आमदार हे काँग्रेसचे होणार आहेत। त्यामुळे दोन्हीकडे म्हणजे दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षनेते पदाच्या जागा ज्या आहेत त्या रिकाम होतील आणि या लवकरात लवकर भरल्या जाव्यात। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेता असू दे किंवा विधानसभेचा विरोधी पक्षनेता असावी, त्यांची निवड ही लवकरात लवकर करावी आणि ती महाविकास आघाडीने ज्या पद्धतीनं नावं दिलेली आहेत काँग्रेसतर्फे विधान परिषदेसाठी सतेज पाटील तर भास्कर जाधव यांची ठाकरे गटाच्या वतीनं विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेसाठी निवड करावी यासाठी आज उद्धव ठाकरे यांनी भेट देखील घेतली देवेंद्र फडणवीस यांची। या भेटीमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय, परंतु नेमकं कधी याला मुहूर्त लागणार ते देखील पाहणं गरजेचं आहे, कारण अशा प्रकारे 3-4 अधिवेशनं झाली तरी अजून विरोधी पक्षनेत्या पदाचा निर्णय जो आहे तो अद्याप झालेला दिसून येत नाही। निश्चितच अद्यापही एकीकडे आपण पाहतो अधिवेशन संपते तरी देखील विरोधी पक्षनेता नाहीये, मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमधील आणखी एक महत्त्वाचा पक्ष घटक पक्ष शिवसेना ठाकरे पक्ष असेल, काँग्रेस असेल, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे देखील यामध्ये काय भूमिका असणार आहे, त्यांच्यासोबत या संदर्भातल्या निर्णयाची चर्चा झालेली आहे का किंवा त्यांची या सगळ्यावर काय भूमिका असणार आहे? राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि नेते म्हणजे जयंत पाटील यांनी थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतलेली आहे आणि या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गट हा दोन्ही काँग्रेस असू दे किंवा शिवसेना ठाकरे गट असू दे हा महाविकास आघाडी म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलेलं आहे। कारण दोन्ही ठिकाणी म्हणजे विधानसभा असू दे किंवा विधान परिषद या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार हे जास्त नाही आहेत, त्यामुळं जे दोन्ही पक्ष निर्णय घेतील महाविकास आघाडी म्हणून जो निर्णय असेल तो मान्य असल्याचं जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं समजतंय। कृष्णात, एकीकडे आपण पाहतो उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। कालच बोलताना विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना काहीशी मिश्किल ऑफर दिलेली होती आणि त्यानंतर आज भेट झाली। जवळपास 20 मिनिटं चर्चा झालेली आहे आणि त्या पाठोपाठच आता काँग्रेसच्या काही नेत्यांनी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांच्यासोबत इतरही काही महत्त्वाचे नेते होते, त्यांनी देखील भेट घेतलेली आहे। त्यामुळे आता कुठेतरी विरोधी पक्षनेते पदाचा जो मुद्दा आहे तो आता संपुष्टात येईल आणि लवकरच राज्याला विरोधी पक्षनेतेपद मिळणार। नक्कीच तशा प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत, परंतु कितपत या संदर्भात, कारण खास करून विधानसभेचा विरोधी पक्षपद भास्कर जाधव यांना देऊ नये किंवा ठाकरे गटाला देऊ नये यासाठी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तीव्र विरोध असल्याचं समजतंय। त्यामुळे या संदर्भात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काय निर्णय घेतात आणि त्यानंतर ते अध्यक्षांना त्या संदर्भातल्या काय सूचना देतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु कालची ऑफरनंतर लगेचच आज भेट होते याचाच अर्थ की काही ना काही चर्चा ज्या आहेत त्या दोघांमध्ये झालेल्या आहेत। जवळपास अर्धा तास चर्चा ही दोघांच्यामध्ये झालेली आहे आणि या बैठकीमध्ये या जवळपास 20 मिनिटं चाललेल्या बैठकीमध्ये नक्कीच राजकीय चर्चा हे झाल्याच असणार आहे। कालच्या ऑफरनंतर अशा प्रकारची भेट होते, जरी विरोधी पक्षनेते पदा संदर्भातला जो निर्णय असेल तरी चर्चा मात्र राजकीयच असणार आहेत।